पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची लढाई थेट भाजप विरोधात असणार। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। पुण्यातल्या निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीत झाली बैठक। बैठकीत झाल्या अनौपचारिक गप्पा। मुख्यमंत्र्यांचा थेट नाराजांशी संवाद। प्रमुख नेत्यांकडूनही बंडखोरांची वाटाघाटी। ऑपरेशन मनधरणी सुरू। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। भाजपमध्ये शहराध्यक्ष सुनील केदार गिरीश महाजनांच्या भेटीला। बंडखोरांना शांत करण्यासाठी सुनील केदार महाजनांसोबत चर्चा करणार। नाशकातल्या नामांकित हॉटेलमध्ये महाजन आणि केदार यांच्यात बैठक सुरू। नागपुरात भाजपच्या किसन गावंडेंनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थक आक्रमक। गावंडेंना समर्थकांनी काही काळ घरामध्ये कोंडलं। परिणय फुकेंनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश। किसन गावंडेंनी अर्ज मागे घेतला। किसन गावडेंबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलून तोडगा काढणार। कार्यकर्त्यांच्या भावना समजून तोडगा काढू। मुख्यमंत्र्यांचा निर्णय सर्वांना मान्य असेल। परिणय फुकेंची माहिती। दक्षिण मध्य मुंबईतून भाजपात 27 जणांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। नीरज पाठक, अमित शेलार, शिल्पा केळुसकर, जयश्री खरात यांचा अर्ज दाखल। मुंबईतील भाजपचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी अर्ज मागे घेणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। भाजपच्या हर्षिता नार्वेकरांविरोधात वॉर्ड क्रमांक 225 या ठिकाणी दळवींनी केली होती बंडखोरी। अनधिकृत बांधकामामुळे भाजप उमेदवार कृष्णा पारकर अडचणीत। मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक 87चा वाद हायकोर्टात। मुंबई पालिकेच्या प्रभाग क्रमांक 87 मधून कृष्णा पारकर भाजपचे अधिकृत उमेदवार। अपक्ष उमेदवार महेंद्र पवारांनी पारकरांच्या उमेदवारीवरती आक्षेप घेतला। वर्सोव्यात वॉर्ड क्रमांक 60 मधनं भाजपच्या बंडखोर दिव्या ढोले निवडणूक लढवण्यावरती ठाम। वॉर्ड क्रमांक 60 मधनं सायली कुलकर्णी भाजपच्या अधिकृत उमेदवार। जनतेच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य लागतं, ढोलेंची प्रतिक्रिया। भाजपचे वॉर्ड क्रमांक 173 मधील नॉट रिचेबल बंडखोर नेते दत्ता केळुसकर यांनी शेअर केला भाऊक व्हिडिओ। आता आरपारची लढाई असं म्हणत केळुसकर बंडखोरीवरती ठाम। दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर भाजपच्या एबी फॉर्म त्यांनी भरला। केळुसकर यांची समजूत काढण्याचा भाजपचा प्रयत्न। पिंपरीमध्ये एकाच वॉर्डात एकाच उमेदवाराला 2 पक्षांकडून उमेदवारी दिल्याचं समोर। असे 2 उमेदवार पिंपरीत असल्याचं उघड। वॉर्ड क्रमांक 20 ब आणि 30 अ मध्ये ही बाब समोर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या संयुक्त मेळावा। वरळी डोममध्ये मेळावा होणार। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। पुण्यामध्ये उद्धव कांबळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन। तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही, शिंदेंचं उद्धव कांबळेंना आश्वासन। पक्षाचा एबी फॉर्म गिळणाऱ्या उद्धव कांबळेंची शिंदेंकडून दखल। राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल। नार्वेकर आणि राठोड यांचा निवडणूक कार्यालयातला व्हिडिओ व्हायरल। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाद झाला होता। माझ्या विरोधात फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न। कायदा सुव्यवस्था काही लोक बिघडवत होते, त्यांना मी समज दिली। व्हायरल व्हिडिओवरती विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं स्पष्टीकरण। राहुल नार्वेकरांविरोधातील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। निवडणूक आयोगानं मनपा आयुक्तांकडे मागवला अहवाल। राहुल नार्वेकरांनी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा विरोधकांचा आरोप। आयोगानं कुलाब्यामध्ये घडलेल्या प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं। राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर। 30 डिसेंबरचा 4 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलंय। विधानसभा अध्यक्षांचं सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होऊ शकतं? संजय राऊतांनी उपस्थित केले प्रश्न। कुठलंही सीसीटीव्ही फुटेज तपासा, आम्ही चुकीचं काहीही केलेलं नाही। खोटं बोलण्यात संजय राऊत एक्सपर्ट आहेत। विधानसभेत देखील ठाकरेंच्या सेनेकडून असाच नरेटिव्ह पसरवला गेला। राऊतांच्या आरोपानंतर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत राज ठाकरेंच्या भेटीला। मुलगा गीतेश राऊतला घेऊन विनायक राऊत राज ठाकरेंच्या भेटीला। विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत निवडणुकीच्या रिंगणात। 20 वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार। मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू रविवारी वचननामा जाहीर करणार असून यावेळी राज ठाकरे देखील उपस्थित असणार। शिवसेना भवनात आज दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या सेनेची बैठक। प्रचाराची रणनीती आणि इतर बाबींवरती मार्गदर्शन करणार। मनसे नेते अमित ठाकरे आज पहिल्यांदा शिवसेना भवनात जाणार। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उमेदवारांना मार्गदर्शन करणार। वांद्रे विधानसभा मतदारसंघात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। वरुण सरदेसाई, अनिल परब कार्यकर्त्यांना संबोधित करणार। संध्याकाळी 7 वाजता एमआयजी क्लबमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा।
नवाब मलिकांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलिकांची पत्रकार परिषद. मलिक दादांच्या एनसीपीचे निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात आणि हाच पक्ष भाजपसोबत सत्तेत सामील. राऊतांचा सत्ताधाऱ्यांवरती निशाणा. प्रबोधनकारांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली. साध्या साध्या माणसांना आमदार, नगरसेवक, खासदार केलं. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनीच यांची नेमणूक केली. ठाकरेंच्या सेनेकडनं पक्षाच्या ट्विटर अकाउंटवरून अजित पवारांचा जुना व्हिडिओ ट्विट. अजित पवारांनी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांवरती शहरांची जबाबदारी दिली. अजित पवार पुणे, पिंपरी आणि नाशिकमध्ये लक्ष घालणार तर सुनील तटकरेंवरती ठाणे जिल्ह्याची जबाबदारी. मुश्रीफांकडे कोल्हापूर तर दत्ता भरणेंकडे सोलापूरची जबाबदारी. ठाकरेंच्या सेनेचे प्रभाग क्रमांक 95 मधील बंडखोर चंद्रशेखर वांगणकर नॉट रिचेबल. चंद्रशेखर वांगणकर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक. प्रभाग क्रमांक 95 मधनं हरीश शास्त्री ठाकरेंच्या सेनेचे अधिकृत उमेदवार. हरीश शास्त्रींना उमेदवारी दिल्यामुळे चंद्रशेखर वांगणकर नाराज. नाशिकमध्ये शिवसेनेच्या महानगर प्रमुखांसाठी जिल्हा प्रमुखांनी माघार घेतली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडेंची निवडणुकीतनं माघार. जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडेंनी प्रभाग क्रमांक 24 मधनं भरला होता उमेदवारी अर्ज. मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबतं. माजी खासदार राहुल शेवाळे आणि निरंजन डावखरे बैठकीला उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिंदेंच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत. उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली.